नमस्कार. शीतल होम किचनमध्ये तुमचं स्वागत करते. चला तर आजच्या रेसिपीमध्ये इथे मी मस्त बटर परोठा तयार केलेला आहे. इथे मस्त लेयर आलेले आहे परोठ्याला. चला तर पटकन रेसिपी सुरू करूया. सर्वात अगोदर मी इथे घेतलेला आहे 1 वाटी मैदा. त्यानंतर इथे आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ सर्व भिजवून घेऊया. इथे आपल्याला अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं आहे. चला तर यावरती मी 2 चम्मच तेल टाकते. परत 2-3 मिनटं मी हे पीठ तेलामध्ये भिजवून घेते आणि असंच आपल्याला गोळा ठेवून 20 मिनटं रेस्टला सोडून द्यायचं आहे. चला तर 20 मिनटं आपले झालेले आहे. परत इथे मी 2-3 मिनटं छान मळून घेते पीठ. मस्त अशी आपली सॉफ्ट कणिक आपली मळून झालेली आहे. चला तर आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहे. आपल्याला परोठ्यासाठी चपातीपेक्षा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि एक गोलाकार करून अशा प्रकारे खालीवर करून इथे मी गोलाकारचा आकार देते. अशा प्रकारे मी परोठ्याचा गोल तयार केलेला आहे. चला तर इथे आपले 6 परोठ्याचे गोल तयार झालेले आहे. चला तर यावरती पीठ टाकून चपातीसारखं लाटून घेऊया. आपल्याला अगदी मोठी चपातीसारखं पूर्ण लाटून घ्यायचं आहे. चला तर इथे मस्त आपली मोठी चपाती पण लाटून झालेली आहे. चला यावरती तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता. मी इथे तेल लावलेलं आहे. आपल्याला चारी बाजूला तेल छान पसरून लावून घ्यायचं आहे आणि यावरती बारीक कापून कोथिंबीर टाकलेला आहे आणि यावरती मी पांढरी तीळ टाकलेली आहे. तुम्हाला यामध्ये कलोजी पण तुम्ही यामध्ये टाकू शकता. चला तर यावरती मस्त असं कणिक म्हणजे पीठ यामध्ये टाकून देऊया. इथे जास्त प्रमाणात आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि अशा प्रकारे सर्व प्रेस करून घेऊया. चला तर अशा पद्धतीनं आपल्याला लेयर पाडून घ्यायचे आहे. हलक्या हाताने थोडा थोडा दाबून छान तुम्ही लेयर पाडून घ्या. अगदी हलक्या हाताने इथे मी अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे. आपल्याला अशा प्रकारे गोला आकार करून आपल्याला गोलाकार तयार करायचा आहे. शेवटची शेंडी यामध्ये आपण दाबून घेऊया अशा प्रकारे आणि अगदी हलक्या हाताने थोडा वेळ असंच पसरून घेऊया. आणि इथे आपल्याला अगदी थोडंसं पीठ टाकून लाटून घ्यायचं आहे. इथे आपल्याला हलक्या हाताने
लाटून घ्यायचा आहे. पराठा जाड असल्यामुळे इथे मी अगदी थोडंसं जाड पराठा लाटून घेते. चला तर यावर गरम तव्यावर मी परोठा टाकलेला आहे. अगदी थोड्या वेळातच मी इथे पलटून घेतलेला आहे. चला, यावरती तूप किंवा बटर तुम्ही लावू शकता. इथे मी तूप यूज केलेलं आहे. मस्त असा बटर परोठा आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा बटर परोठा तयार झालेला आहे. अगदी हलक्या हाताने आजूबाजूला प्रेस करून त्याचे लेयर काढून घेऊया. मस्त असे लेयर तयार झाले. चला तर अशाच मस्त रेसिपीसाठी पुन्हा भेटू. चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.